नमस्कार मित्रांनो, माझं नाव अर्चना। मित्रांनो, आपण सगळ्यांना माहीतच आहे की बिग बॉस मराठी सीझन 5 चालू झालं आहे। त्याला 2 दिवस झालेले आहे आणि मित्रांनो, काही कारणामुळे मी 2 दिवसाची व्हिडिओ टाकू शकली नाही। आता मी रोज रेग्युलर बिग बॉस मराठीचं 5व्या सीझनमध्ये रोज काय होत आहे, त्या घरामध्ये काय सगळं होत आहे, त्या कंटेस्टंट बरोबर त्याची मी तुम्हाला माहिती रोज देत जाईल। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला फार लाईक द्या, भरून भरून लाईक द्या मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 यामध्ये फार सगळे कलाकार आलेले आहेत। कोणी यूट्यूबवरून आलेले आहेत, कोणी जुन्या सिरियलमधून आलेले आहे। पिक्चरची पण हिरोईन आहे वर्षाताई, त्या पण आलेल्या आहेत। म्हणून मित्रांनो, ह्या ज्या बिग बॉसच्या घरामध्ये रोज काय काय होत आहे याची माहिती तुम्हाला वेळोवेळी वेळेची माहिती मी देत जाईल। मित्रांनो, पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरामध्ये पाणी नव्हतं। सगळी मंडळी सकाळी उठली आणि त्यांची धावाधाव चालू झाली। मित्रांनो, कोणाला पाणी नव्हतं, कोणाला ब्रश करायला नव्हता, प्यायचं पाणी पण नव्हतं, म्हणून त्यांना फार त्रास झाला होता। त्यांना सकाळी उठल्याबरोबर भूक लागली होती, खायला पण काही नव्हतं। बिग बॉसने त्यांना टास्क दिला होता की तुमच्यामधून 3 जण असे निवडायचे की जे काही पण घरातला जो निर्णय असेल तो योग्य घेऊ शकतील असं। त्यांनी 3 लोक पण निवडले होते। त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी असं झालं होतं की बिग बॉसने सगळ्यांना हॉलमध्ये जमा व्हायला लावलं। त्यामध्ये वर्षाताई लवकर आल्याच नाही, म्हणून निक्कीने त्यांना बोलवायसाठी ती गेली। तिथे वर्षाताई म्हणतात, माझं अजून मेकअप बाकी आहे, लिपस्टिक लावायची बाकी आहे। आणि मग त्यानंतर त्यांची दोघींची थोडी बोलाबोली पण झाली। यामुळे वर्षाताई कॅप्टन आहे, त्या स्वतःचं काम करणार नाही आहेत, म्हणून निक्कीने ही पण अट टाकली होती की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही स्वतः बनवत जा म्हणून। यामुळेही त्यांची बोलाबोली झाली होती। मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये रोज नवीन नवीन काही ना काही उपाध्या होतच राहणार आहे, हे तुम्हाला माहीतच आहे। ही सगळी माहिती मी तुम्हाला रोज देत जाईल आणि निक्की आणि वर्षाताई यांच्यामध्ये कोण खरं आहे हे पण तुम्हाला सांगत जाईल। मित्रांनो, बिग बॉसने सगळ्यांना हॉलमध्ये एकत्रित व्हायला लावलं, तेव्हा वर्षाताई लवकर आल्या नाही। ह्यामुळे बिग बॉसने जे करन्सी देऊन पण पलंग जे खरेदी करायचा होता, त्यामुळे पैसे देऊन पण मिळणार नाही आहे। ह्यामुळे तुम्हाला खाली झोपावं लागेल। जेवण मात्र मिळेल पण तुम्हाला पलंग मिळणार नाही। त्यानंतर वर्षाताई पलंगवर बसल्या, मग त्यानंतर काय होणार आहे त्याची माहिती आज मी तुम्हाला देईल। निक्की आणि वर्षाताई ह्या दोघींमधून कोण खरं आहे, त्या दोघींमधलं कोण खरं बोलतं, कोण भांडणासाठी बोलतं, ह्या सगळ्याची माहिती मी तुम्हाला देईल। यासाठी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।